नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले, भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम। आज आपण स्टोरी टेलिंग या अभ्यासक्रमाबद्दल थोडी चर्चा करणार आहे। आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की लहानपणी आपल्या आजी आजोबा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, किंवा कुणीतरी आपण जिथे राहतो त्या गल्लीमध्ये किंवा त्या परिसरामध्ये कुणीतरी अशी एक गोष्टी वेल्हाळ व्यक्ती असायची आणि मग ते कुठल्या कुठल्या गोष्टी सांगायचे। म्हणजे सुरुवातीला राक्षसांच्या आणि अप्सरांच्या गोष्टी, मग रामायण महाभारतातल्या गोष्टी, आणि त्या गोष्टी ऐकून जणू काही आपल्यावर उत्तम प्रकारचे संस्कार होत असत। एक प्रकारचं कुतूहल, वेगवेगळे बुद्धीचे गुण, मनाचे गुण, भावनांचे गुण यांचा विकास होत असे। आता काळाच्या ओघात आपलं जीवन इतकं गतिमान झालं की आपल्याला कशालाही वेळ नाही। पैसा पैसा आणि पैसा, करिअर करिअर आणि करिअर, याच्या मागं सगळे जीव खाऊन धावत सुटले। आणि या वेळेला सगळ्यात मोठी समस्या निर्माण कोणाची झाली तर ती लहान मुलांची झाली। आणि मग या सगळ्या मुलांना आपण पाळणाघरामध्ये ठेवतो आणि म्हणतो की ती गरज आहे आमची, काय करणार आम्ही। पाळणाघरामध्ये संध्याकाळी ज्यावेळेला आई मुलांना न्यायला येते त्यावेळेला ज्या वेगानं ओढीनं ते मूल आईकडे झेप घेतं, ती कातरता पाहूनही आपण अनेकदा अस्वस्थ होतो। खरंच एवढ्या पैशांची गरज आहे का, करिअरची गरज आहे का? असो, विषय स्टोरी टेलिंगचा चाललाय। आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की स्टोरी टेलिंगसाठी आपल्या मुलांना, कुटुंबांना, युवकांना गोष्टी सांगण्यासाठी त्या गोष्टींची माहितीच कोणाला राहिलेली नाही। सगळेजण त्यांच्या व्यापामध्ये, नोकरीमध्ये, धंद्यामध्ये अडकलेले आहेत। सकाळी उठल्यापासून रात्री घरी येईपर्यंत सातत्यानं तेच विचार, व्यवसायासंबंधी, नोकरी संबंधी, तो बॉस काय म्हणतो, माझा दिलेला प्रोजेक्ट पूर्ण होतो की नाही, वगैरे वगैरे वगैरे। आणि त्यामुळं आपली मुलं, आपल्या परिसरातील मुलं, युवक हे केवढ्या मोठ्या ज्ञानापासून वंचित राहतात। खरं तर आपल्याकडं गुरु शिष्य संवादेनं अशी परंपरा आहे। प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल पद्धती असेल, आचार्यकुल पद्धती असेल किंवा कुटुंब शिक्षा पद्धती, या सगळ्यांमध्ये जे काही शिकवायचं आहे ते गोष्टीच्या माध्यमातून शिकवलं जायचं, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिकवलं जायचं। आणि त्यामुळं ते रंजक व्हायचं, ते आकर्षक व्हायचं, आणि ते जे काही सांगायचं आहे ते गोष्टींच्या माध्यमातून सांगितल्यामुळं त्या मुलांच्या, ऐकणाऱ्याच्या, श्रोत्यांच्या मनामध्ये ते जे काही सांगायचं आहे ते घर करून राहायचं। आजच्यासारखी केवळ पाठांतराची आणि परीक्षेच्या वेळेला तिथे जाऊन ओकायची अशा प्रकारची शिक्षण पद्धती नव्हती। आज स्टोरी टेलिंग हे जवळजवळ नाहीसं झालं, आणि त्यामुळे सुद्धा समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या। मुलांना छोट्या छोट्या गोष्टी माहीत नाहीत, वाक्प्रचार माहीत नाहीत, म्हणी माहीत नाहीत, गोष्टी माहीत नाहीत। आपल्याकडे तर एवढा प्रचंड मोठा खजिना आहे, आणि त्यामधून त्या मुलांची, युवकांची किंवा सगळ्यांचीच जी मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांना मिळणारा जो आनंद आहे त्या आनंदापासून आपण त्यांना आता परावृत्त केलेलं आहे। अशा वेळेला या सगळ्या परिस्थितीचा विचार करून भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमनं स्टोरी टेलिंग हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल स्टोरी टेलिंग म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत म्हणाल तर स्टोरी टेलिंग म्हणजे गोष्टी सांगणं, कथा सांगणं, कथा वाचन, कथाकार। आपल्याकडं इतका प्रचंड गोष्टींचा आणि कथांचा खजिना आहे। वेदांमध्ये गोष्टी आहेत, उपनिषदांमध्ये गोष्टी आहेत, ब्राह्मण आरण्यक ग्रंथांमध्ये गोष्टी आहेत, पुराणांमध्ये 18 महापुराण, 18 उपपुराण, गोष्टीच गोष्टी। रामायण, महाभारत, कथाकल्पतरू, युक्तिकल्पतरू, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पंचतंत्र, हितोपदेश। किती ग्रंथांची नावं घ्यावी।
मला तर वाटतं की काही लाखो गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये उपलब्ध आहेत, पण आपल्याला त्या माहीतच नाही आहे, त्यांचं ज्ञान आपल्याला नाही आहे, आपण त्या गोष्टी कधी माहिती करून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. अशा वेळेला आज एक स्टोरी टेलर म्हणून, एक कथाकार म्हणून एक अतिशय उत्तम अशी करिअर संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. स्टोरी टेलिंग या अभ्यासक्रमामध्ये या वेगवेगळ्या गोष्टी आणि कथांचं भांडार तर आम्ही आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहोतच, मात्र त्याचबरोबर स्टोरी टेलर म्हणून कसं काम करावं, आपली देहबोली कशी असली पाहिजे, आपली वक्तृत्व शैली कशी असली पाहिजे, या विषयांबद्दल सुद्धा आपण मार्गदर्शन प्राप्त करून घेणार आहोत. आता या स्टोरी टेलिंगच्या करिअरमधली सगळ्यात मोठी गंमत काय आहे, तर स्टोरी टेलिंग म्हणून तुम्ही लोकांच्या, इतरांच्या जीवनामध्ये आनंद तर निर्माण करणार आहातच, मात्र त्याचबरोबर आपल्याला उत्तम अर्थार्जन होईल. मोठमोठ्या सोसायटी असतात, मोठमोठी मंदिरं आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही स्टोरी टेलिंग सुरू करा. महिन्याला 100 रुपये चार्ज करा. एक 100 लोक जरी 1 तासाच्या तुमच्या स्टोरी टेलिंगसाठी आले तरी 10,000 रुपयाचं उत्पन्न झालं. दिवसभरातनं जर तुम्ही 3-4 सेशन्स केली तर उत्तम प्रकारचं अर्थार्जन होऊ शकतं. याचबरोबर तुम्ही ऑनलाईन स्टोरी टेलर म्हणून काम करू शकता. ऑनलाईन लोकांना गोष्टी सांगा. लोकांना आज गरज आहे, लोकांना आज हे हवं आहे, ते पुरवणारं कोणी नाही. आणि म्हणून सनातन वैदिक हिंदू धर्म स्किल काउन्सिल सर्टिफिकेशन याच्याद्वारे स्टोरी टेलिंग हा अभ्यासक्रम आम्ही आता सुरू केलेला आहे. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण प्रत्येकानं या आमच्या वेबसाईटला भेट द्या. स्टोरी टेलिंगचा अभ्यासक्रम, त्याचं करिक्युलम, त्याच्यामध्ये काय काय आहे त्या सगळं नीट पहा आणि त्यातून स्टोरी टेलर म्हणून, कथाकार म्हणून, कथावाचक म्हणून, वक्ता म्हणून आपण कशा पद्धतीनं करिअर विकसित करू शकता याची माहिती घ्या. मी आपल्या सगळ्यांना आग्रहानं सांगू इच्छितो की स्टोरी टेलिंग हे आपल्यासाठी केवळ एक करिअर नसेल, केवळ एक अर्थार्जनाचं साधन नसेल, तर त्यातून आपल्याला वैयक्तिकरित्या सुद्धा विलक्षण आनंद मिळेल. आणि त्याचबरोबर या युवा पिढीला, लहान मुलांना आणि एकंदरीत समाजाला गोष्टींच्या माध्यमातून संस्कारित करण्याचं असं फार मोठं योगदान आपण देऊ शकाल असा मला विश्वास वाटतो. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या स्टोरी टेलिंगच्या अभ्यासक्रमामध्ये आपण प्रवेश घ्यावा आणि एक आगळं वेगळं करिअर विकसित करावं आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा.